श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्या सर्व काही चिंता दूर करेल. कधीच आशा सोडू नको. जेव्हा तुला वाटते की ते सर्व घडणार आहे, तेव्हा चमत्कार तुझ्या दिशेने पाठवण्यात येतील. तेव्हा देवावर विश्वास ठेवूनच पुढे जा, कारण तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे. जी नोकरी असू शकते, तुझ्यासाठी लग्न असू शकते, किंवा एखाद्यासाठी एखादे ते प्रेम असू शकते ज्याची तो वाट पाहत आहे. जेव्हा तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्याच्या मार्गावर असता, तेव्हा देवही तुमच्या मार्गात ते आशीर्वाद पाठवतात. या संदेशाला आत्ताच तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही अडीअडचणी दूर करून तुमच्या मार्गात सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद देवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. हे येणारे नवीन वर्ष आणि हे जाणारे वर्ष ज्याने तुम्हाला जे काही दिले आहे, त्यात तुम्ही आता पुढील येणाऱ्या वर्षात ते सर्व काही सुख, आनंद प्राप्त करावे, अशीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या वाक्यावर विश्वास ठेव बाळा. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जेव्हा माझे आशीर्वाद मी देण्यासाठी येतो, तेव्हा तुझ्या सर्व काही गरजा पूर्ण केल्या जातात. तुम्ही जे काही मागत आहात त्याहीपेक्षा दुप्पट तुम्हाला दिले जाते. विश्वास ठेवा आणि सर्व काही माझ्या हातात सोडा. चिंता करणे थांबवा आणि डोक्याचा ताण कमी करा, कारण आज या क्षणाला तुमचा देव तुमच्या पुढे उभा आहे. तुमच्यासाठी त्या सर्व काही वेदना, दुःख हरण करणारा हा संदेश मी तुला देत आहे. तुझ्या जीवनात आनंदाचा दिवस उगवला आहे. आज मी तुझ्या सर्व काही चिंता हरण करण्यासाठी तुझ्या पुढे उभा आहे. मी दयाळू आहे, मी कृपाळू आहे, याचा अनुभव तू आता लवकरच करणार आहेस. तुझ्या मनात ते सर्व काही प्रश्न आहेत की मी कधी तुझ्यावर दया करेल, मी कधी तुझ्या इच्छा पूर्ण करेल. तर आज तो सुखाचा दिवस उगवला आहे, जेव्हा तुझ्या मनातून ते सर्व काही नैराश्य दूर करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. बाळा, तुझी उपासना मी स्वीकार करत आहे. तू केलेली सेवा मी स्वीकार करत आहे. आता इथून पुढे तुमच्यासाठी चमत्कार होणार आहेत. तुम्ही तुमच्या आशीर्वादांसाठी सज्ज असावे, अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. तुमचे संपूर्ण आयुष्य माझ्या हातात द्या आणि मग बघा तुम्ही दैवी चमत्कार. कारण जे काही तुम्ही आकर्षित करत आहात, त्यात तुमच्यासाठी खूप काही आनंद येत आहे. तुमची प्रार्थना, तुमची बडबड ऐकल्या जात आहे. सर्व काही तुमच्या योजनेनुसार घडणार आहे. तुम्ही देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा, कारण सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, तेव्हा तुमच्यासाठी आश्चर्यचकित करणारे काही आशीर्वाद प्राप्त करणार आहात. जर तुम्ही आता या क्षणाला देखील मला जी काही विनंती आणि प्रार्थना कराल, ती लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. काही दिवस थांबा आणि तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहात, त्यात तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे. तुमच्या कर्मांमध्ये तुम्ही देवाला प्रत्येक क्षणाला आठवण ठेवा आणि आपले कर्म करत पुढे जा. तुमच्यासोबत अत्यंत शुभ घटना घडू लागतील. तुमच्या प्रयत्नांना मोठे यश मिळणार आहे. देव तुम्हाला त्या यशासाठी तयार करत आहे. जर तुम्हाला काही कठीण या क्षणाला देखील वाटत असेल, तर भिवू नका. मी तुमची काळजी घेत आहे. ज्या क्षणाला तुम्हाला भय, भीती आणि चिंता वाटते, तेव्हा माझे स्मरण करा. मी तात्काळ तुम्हाला ती मदत देईल. तुमच्या मनातली ती भीती दूर करेल आणि तुमच्यासाठी माझे जे काही वचन आहेत त्यावर विश्वास ठेवा. हम गया नहीं जिंदा है या वचनावर विश्वास ठेवा. मी सतत तुमची काळजी घेत आहे. तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी मी सदैव तत्पर आहे.
अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही माझी प्रार्थना करत आहात हे मला माहीत आहे. तुम्ही तुमच्या मनात जी काही इच्छा धरली आहे तीही काही काळात पूर्ण होणार आहे. माझे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. माझे देवदूत तुमच्या मार्गात उभे आहेत. तुम्ही फक्त कार्य करत पुढे जा, कारण देवदूत म्हणत आहेत तुमच्या खूप जवळ मी आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. असे आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होत आहेत. तेव्हा भिवू नका, पुढे चालत राहा, कारण तुमच्या वाटेवर खूप काही असे मिळणार आहे जे आजपर्यंत तुम्ही प्राप्त केलेले नसेल. ज्या काही तुमच्या इच्छा आहेत आणि ज्या काही भूतकाळात तुम्ही इच्छा प्रगट केल्या होत्या तेही आशीर्वाद येत आहेत. तुम्हाला तुमच्या दुःखातून आणि खूप काही त्रासातून बाहेर काढणारे मार्ग आता सापडू लागतील, कारण देव तशी इच्छा व्यक्त करत आहेत की तुमच्यासाठी मार्ग तयार करावे, तुम्हाला ते चमत्कार द्यावेत आणि तुम्ही आर्थिक तऱ्हेने ते आशीर्वाद प्राप्त करावे, आर्थिक संपन्नता प्राप्त करावी, ते विपुलता, ते सौभाग्य तुम्हाला प्राप्त व्हावे. तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि यातील आशीर्वादांना स्वीकार करा. स्वामी माऊली तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला हे सर्व काही आशीर्वाद देत आहे. जो कोणी पूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्वामीकडे आज जे काही मागत आहे ते त्याच्याजवळ लवकरच मिळेल. मग ती आर्थिक संपन्नता असो किंवा एखादे कार्य पूर्ण होण्याची इच्छा असो किंवा एखादे नात्यातील काही त्रास असोत, ते सर्व काही दूर केल्या जाईल. तुम्ही जेव्हा तुमच्याच नात्यांना काही कारणांमुळे दूर पाहू लागता तेव्हा देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. ज्या नात्यांकडून तुला त्रास, वेदना आणि दुःख सहन करावे लागत आहे ते लवकरच तुझ्यापासून काही अंतरावर ठेवल्या जाईल, कारण त्यातील त्रास तू सहन करू शकत नाही. मला माहीत आहे त्या तुझ्या वेदना, तुझ्या मनाला होणाऱ्या यातना, म्हणूनच ते सर्व काही घडणार आहे. पण चिंता करत आणि रोष करत बसू नकोस. काही काळ जाऊ दे. सर्व काही योग्य वेळेवर तुम्हाला तसे प्राप्त होईल जी तुमची इच्छा आहे. काही काळ मात्र तुम्हाला काही असे देवाचे ध्यान करत ते वेळ काढून न्यावी लागेल. देव म्हणतात आणि अचानक एक दिवस तुमच्यासोबत चमत्कार घडेल, कारण देव तुमची काळजी घेत आहेत. अचानक तुम्हाला योग्य ते लोक भेटतील आणि तुम्हाला योग्य ती मदतही मिळेल. देव म्हणतात, बाळा, सर्व काही योग्य वेळेवर होणार आहे. त्या योग्य वेळेची वाट पाहत बसू नकोस. आपले कर्म सुरू ठेव. तुला त्या कर्मातूनही खूप काही आनंदाची प्राप्ती मिळणार आहे. तुम्ही ज्या काही आर्थिक समस्येतून जात आहात ती टाळल्या जाणार आहे आणि तुमच्यासाठी विपुलतेचे आशीर्वाद येत आहेत. जेव्हा देव तुमची काळजी घेत आहेत मग तुम्हाला खूप काही विवंचनेत, दुःखात राहण्याची आवश्यकता नाही, कारण देव तुमच्यासाठी असे नवीन मार्ग तुम्हाला शोधून देत आहे ज्यावर चालताना तुम्हाला आनंद मिळेल, सुखाची प्राप्ती होईल आणि तुमच्यासोबत असे काही लोक जुळतील जे तुमची मदत करतील, जे तुमच्यासाठी एखाद्या देवदूताप्रमाणे तुम्हाला काही भेट वस्तूही प्रदान करतील. जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे, स्वामींच्या आशीर्वादांवर आहे, तर आत्ताच या संदेशाला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव तुमची मदत करेल आणि तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, आनंद प्राप्त करून देईल. यावर विश्वास ठेवा. देवाचे खूप काही आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत. जेव्हा तुम्ही दुःखी असता, त्रासात असता, तेव्हा तुमचा देवही आनंदी नाही, हे मनात माना. आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमचा देवही आनंदित असतो. तेव्हा देवासमोर येताना नेहमी हसऱ्या चेहऱ्याने या, आनंदित व्हा, कारण तुम्ही देवाचे नामस्मरण करत आहात. मनापासून जो कोणी देवाला बसतो, देवाचे नामस्मरण करतो, देव त्याच्यासाठी कोणत्याही तऱ्हेने धाव घेतात आणि त्याची मदत करतात. जर तुम्ही असे अनुभव पूर्वी केले असतील किंवा आत्ता इतक्यात केले असतील तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका. देव तुमची काळजी घेतात, होय म्हणून टाईप करा, कारण देव खरोखर जेव्हा येतात तेव्हा चमत्कार घडू लागतात.
देव कधीकधी देवदूतांकडून तुमच्यासाठी कार्य करून घेतात. तेव्हा जर तुम्हीही काही भेटवस्तू देवांकडून काही काळापूर्वी प्राप्त केली असेल तर होय, मी ती भेटवस्तू स्वीकार केली आहे असे टाईप करायला विसरू नका. देव प्रत्येक क्षणाला तुमची काळजी घेतात. यावर तुम्ही जर होय म्हणत असाल, सहमत असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा. देव माझी काळजी घेतो. माझा देव निरंतर माझ्या अंतःकरणात आहे असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, मला इतरत्र शोधण्याची तुला आवश्यकता नाही. तुला कुठेही खूप काही दूर दूर जाऊन भटकण्याची आवश्यकता नाही. मला तू अंतर्मनातून हाक मार, कारण मी तुझ्या हृदयात अंतर्मनात आहे. जेव्हा तुझी हाक माझ्यापर्यंत येईल तेव्हा तुला ते उत्तरही मिळेल, कारण मी तुझ्या अंतर्मनात आहे. मला इतरत्र शोधणे सोड. मला प्रत्येक मनुष्यात शोध. मला प्रत्येक त्या तुझ्या आवडत्या वस्तूत शोध, कारण मी तुला तिथेच प्राप्त होईल. जिथे तुझे मन अधिक रमते, अधिक लागते, तिथेच माझा निवास आहे. बाळा, अगदी तुझ्यात सुद्धा माझा निवास आहे. तुला बघ आणि निरखून बघ, मी तुझ्यातही आहे. बघ, लवकरच तुझ्या सर्व काही प्रश्नांचे उत्तरही तुला मिळणार आहे. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदी कर, कारण आनंदातच एक स्मित हास्य तुझ्या मुखावर ठेव, कारण त्या स्मित हास्यात मीच तुझ्या अंतर्मनात असेल. बाळा, जेव्हा तू स्मित हास्य करशील तेव्हा मी तुझ्या अंतर्मनातून तुला उत्तर देईल, कारण तू जे काही प्रश्न बाहेर शोधत आहेस ना, त्याचे उत्तर मी तुला नक्की देईल. तुमचाही परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल, या संदेशावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव टाकून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, प्रगती, आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती करून देवोत. तुमच्या नशिबाचे द्वार उघडोत आणि तुमच्यासाठी आनंदी आनंद येऊ, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. येणारे वर्ष तुमच्यासाठी सुख, समाधान आणि आरोग्य देव, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.